मध्ये सर्वाधिक सभा घेण्यामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक राहतो. गेल्या काही दिवसात त्यांचे काही व्हिडिओ देखील आपण पाहिलेले असतील की ती सगळी धावपळ सुरू आहे. हे सगळं ते मॅनेज करतात, त्याचबरोबर इतरही सगळ्या गोष्टी आहेतच. नमस्कार. तो व्हिडिओ खूप व्हायरल होतो. कुठला? तुम्ही खूप धावपळ करतायत एअरपोर्ट वरती. आता सभा एवढ्या लावल्यात, रोज 6, 7, 8, त्यामुळे टाइम मॅच करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे विमानातून उतरलं की हेलिकॉप्टरने काही ठिकाणी प्रवास करावा लागतो, काही ठिकाणी बाय रोड प्रवास करावा लागतो. आणि त्यामुळे टाइम मॅच आणि सभेची वेळ मॅच करण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे. सभा तेवढ्या झाल्या पाहिजे, लोक वाट पाहत असतात, लोकांची अपेक्षा असते. आणि मग कुठलीही सभा मिस होऊ नये, नाहीतर त्याचा कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा मेसेज जातो किंवा कार्यकर्ते डिमॉरलाइज होतात. म्हणून मी जेवढ्या ठरवलेल्या सभा आहेत त्या कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सगळी धावपळ होते. बरं, तुम्ही टायमिंग बद्दल बोललात. सध्या युतीच्या टायमिंग बद्दल पण बरीच चर्चा सुरू असते. मग ते शशिकांत शिंदेंनी तुमचं केलेलं कौतुक असेल किंवा मग त्यांचं ते वक्तव्य असेल की भविष्यातली ही नांदी आहे, तर या टायमिंगची खूप चर्चा होती युतीच्या. बघा, या नगर परिषदेच्या छोट्या निवडणुका आहेत, यामध्ये ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आता मोठ्या नेत्यांच्या, लोकसभा आमदारांच्या निवडणुका झाल्या. आता या आहेत कार्यकर्त्यांच्या निवडणुका. आता काही ठिकाणी आमची युती झालेली आहे, महायुती झालेली आहे. काही ठिकाणी स्थानिक समीकरणामुळे युती होऊ शकली नाही, तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय. आणि आम्ही ठरवलंय, मुख्यमंत्री महोदयांनी, मी, अजितदादांनी, की कुठल्याही निवडणुकीमध्ये मित्र पक्षावर अतिशय कुठल्याही खालच्या पातळीवरची किंवा टोकाची टीका, आरोप न करता आपण विकासाला महत्त्व देऊ आणि विकासाचा अजेंडा जो आहे आपण चालू. त्यामुळे आम्ही ही निवडणूक जी आहे, स्थानिक पातळीवरचे मुद्दे, तिथले इश्यूज काय आहेत, तिथल्या गैरसोयी काय आहेत, तिथले कुठले विकास प्रकल्प पाहिजे, रस्ते पाहिजे, पाणी पाहिजे, दिवाबत्ती पाहिजे, इतर काही सोयी सुविधा पाहिजेत, ॲम्युनिटी पाहिजेत, यावर आम्ही फोकस करतोय. आणि त्यामुळे कोण आता काय बोलतंय या निवडणुकीमध्ये त्याच्याशी तर खरं म्हणजे मी काही ते ऐकलंही नाही. आणि मी काही त्याच्यावर जास्त गांभीर्याने कुठली गोष्ट घेत नाही. कारण आमची युती जी आहे, महायुती, ही विचारांनी झालेली आहे. बाळासाहेबांच्या, अटलजींच्या, अडवाणींच्या वेळेची ही युती आहे. आणि एक युती जी आमची आहे, एक आयडिओलॉजीवर झालेली आहे, विचारधारेवर झालेली आहे. इथं कुणाला काही जागा मिळणार, कुणाला काही राजकारणामध्ये जास्तीचं यश मिळणार, कमी मिळणार, किंवा या सगळ्या गोष्टींवर ही युती नाही झाली. आणि म्हणून आता आमचे एनडीएचे नेते म्हणून या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एनडीएचं गठबंधनचं नेतृत्व करतायत, महायुतीचं नेतृत्व करतायत, देशाला पुढे नेत आहेत, देश पुढे जातोय. खरं म्हणजे याचा अभिमान आहे आम्हाला. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मोदीजींवर संपूर्ण जसा जगातले जे सगळ्यात लोकप्रिय नेते, जसं एनडीएचे घटक पक्ष म्हणून आम्ही देखील त्यांच्यावर प्रेम करतो, विश्वास ठेवतो. आणि त्यामुळे ही विचारधारेशी निगडीत युती आहे. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय आणि तेच विचार मोदी साहेबांचेही आहेत. त्यामुळे या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत याच्याकडे